आम्ही अशी देवपूजा करायला रविवार आहे, जरा दमान देवपूजा करावी. नमस्कार मैत्रिणींनो, तर आजची रेसिपी आहे डोसे. तर चला आमची पूजा बनवते डोसे. तुम्हाला लागते आता दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता आमची देवपूजा होईल. आता बघा, तर आमच्या सासूबाईला दिले आपलं जेवायला गरम गरम भाकर, पालकाची भाजी. आता नंतर खात्यान डोसे. आजी कुठे येतात? आजी जेवण करतात. मानच असं सुपारी थोडं चांगलं असते. तांदूळ सुपारी 2 असे ठेवायचे देवापुढं. पूजा झाली, इडी वाकडी केली पूजा. आई त्या पटकन लावा येते. भाजी फिक्की झालते का? भाजी कशी झालते? फिक्की. भाजी कशी झाली होती? तिखट झाली होती का सपक? छान झाली. तुम्हाला जास्त तिखट लागते ना? पण आता जमना ना. शाळेचा पदर काढा. चला देवाला फुल ठेवू. एवढंच फुल आहे आपलं. चला डोश्यासाठी पीठ भिजवलेलं आहे. बॅटर करून थोडंसं जसं लागेल तसं आपलं पाणी टाकून थोडं थोडं आपलं डोश्यासाठी घ्यायचं बाजूला, थोडं पातळ करून. उरलेलं मग फ्रीजमध्ये ठेवायचं. थोडंसं घट्ट आहे पण डोश्यासाठी थोडंसं पातळ करून घेता येते. आता हे लागणारे साहित्य आपण लसण काय मसाला लागेल ते आता करून घ्यावा. आता झाली शेपटी. पूजा लय भारी बनवते डोसे. मला येत नाहीत बनवायला. बटाटे उकडले आणि आता बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य 2 कांदे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे डोश्याचं बॅटर आहे. 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ हे असं प्रमाण घेऊन ह्याला मी काल भिजू घातलं
आणि रात्री मिक्सरमधून बारीक करून घेतलं. हे पीठ आता चांगल्या प्रकारे भिजलं आहे. आता याचे डोसे करून घ्यायचे. बटाटे उकडून झालेत. आता ह्याच्यावरचे साल काढून घेते. कढईतलं तेल आता चांगलं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकते. चांगलं तरतल्यावर याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. कांदा टाकते. कांद्याचं कलर करून चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचं. जसा हलका हलका कलर चेंज झाला आहे. ह्याच्यामध्ये आता हळद टाकते. 1 चमचा हळद. हिरवी मिरची नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये आता आम्ही लाल मिरची टाकणार आहे 1 चमचा. चांगलं हलवून घेते. मिक्स करते. त्याच्यात बटाटे टाकते. चांगलं व्यवस्थित हलवून मिक्स करून घेते. सगळे जीव मसाला बारीक केलेली कोथिंबीर ह्याच्यामधून टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मी 1 चमचा मीठ टाकलं. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर मी ते सगळीकडे मिक्स होतं. झाली मसाला डोशासाठी भाजी तयार.
आता अशा पद्धतीने भाजी मी तयार करून घेतली. आता एकीकडे आता डोशाची तयारी करते. बनवण्यासाठी ठेवले मिक्सर. हे मी बॅटर तयार करून घेतलं होतं सकाळी. केलं चालू. आता डोशाला जेवढं पीठ लागणार आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते. त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी टाकते आणि डोशासाठी थोडंसं पातळ पीठ करून घेते. चवीनुसार याच्यात मीठ ऍड करते. चांगलं मिक्स करून घेते आता. हे बॅटर अशा पद्धतीने मी तयार करून घेतलंय डोशासाठी. आता इकडे तवा गरम झाला. आता ह्याच्यामध्ये मी एक पळी डोशाचं पीठ टाकते आणि ह्याला व्यवस्थित असं हलक्या हाताने पसरून घेते जेणेकरून ते चिपकून बसणार नाही. आता हा डोसा हळूहळू बाहेर येऊन आता हा डोशावरती थोडीशी भाजी लावून देते. इकडे व्यवस्थित पसरून घ्यायची त्याला. आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकते. आता चारी बाजूने ते हळूहळू डोसा पचल्यानंतर व्यवस्थित निघून जाते. अशा पद्धतीने डोसा तव्यापासून वेगळा होतोय. मग ह्याला आपण फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित प्रेस करत त्याला बाहेर काढायचा. अशा पद्धतीने हा पहिला डोसा तयार झाला. अशाच पद्धतीने दुसरा डोसा मी पॅनवर टाकून घेते. हलक्या हाताने सगळीकडे पसरून घेते. चारी बाजूने त्याच्यावरती जाळी येऊ लागली की तो डोसा व्यवस्थित पचत आहे असं समजायचं. आणि त्याच्यावरती मग थोडी भाजी टाकायची. भाजी सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायची. त्याच्यात तेल टाकते.
डोसा आपोआप तव्यापासून वेगळा होतोय, तर आता आपण काढून घेऊया. आता परत भाजी लावून घेते. ही बारीक शेव आहे, थोडीशी टाकते याच्यामध्ये भाजीवरती, जेणेकरून ही थोडीशी टेस्ट लागेल. आता अशाच पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेणार आहे. ही शेव टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटली तर टाका, आणि तर नका टाकू. आता याच पिठाचे मी आप्पे बनवून घेणार आहे थोडेसे. त्याच्यासाठी बारीक कट केलाय कांदा. कांदा टाकून घेते सगळं, आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ ऍड करायचे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सगळं ऍड करून टाकायचं, कट करून टाकायचं. पण आता ते नसल्यामुळे मी फक्त कांदा टाकला. आता मी याच्यावर आपले पात्र ठेवले गरम करायला. ते पात्र तर गरम झाले, त्याच्यामध्ये मी एक चमचा थोडंसं तेल टाकून घेते, म्हणजे पीठ टाकल्यानंतर ते चिपकणार नाही भांड्याला. हे बॅटर मी अशा पद्धतीने तयार करून घेतलं आप्पे बनवण्यासाठी. आता तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी एक चमचा आप्याचं पीठ टाकून घेते. आणि 2 मिनिटासाठी झाकून घेतो. आता
आता हे आपले व्यवस्थित पचले, ते एकदम सहज पलटू लागले. व्यवस्थित पचल्यामुळे ते पटकन पलटले जातात. पलीकडून हात घे, ते हात वापर. उलटा पडतो. हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपले तयार झाले. दोन्ही साईड व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजले गेले. आता याला काढून घेतले. हे अशा पद्धतीने मी आपले बनवून घेतले. त्याच्यामध्ये मी सोड्याचा वापर केला नाही, तरी सुद्धा हे चांगले फुगले होऊ शकतात. आता मी बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी. त्याच्यासाठी मी अर्ध ओलं नारळ बारीक कट करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये 2 चमचा दही, 2 हिरवी मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा डाळ अशा पद्धतीने सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि इथे पातेल्यामध्ये तेल ठेवलं चटणीला तडका देण्यासाठी. माझ्याकडे तडका देण्यासाठी तडका पॅन नाही, त्यामुळे मी पातेल्यात चटणीला फोडणी देणार आहे. आता याच्यामध्ये तेल गरम झालं, थोडीशी हे चांगले तडकलेत. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. आता चटणीसाठी हे वाटण तयार केलं होतं, आता हे त्याच्यामध्ये ऍड करते. हे अशा पद्धतीने चटणी तयार केली. तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तेवढंच पाणी ऍड करायचं आणि लगेच गॅस बंद करून ठेवायचं, कारण की याच्यामध्ये दही असल्यामुळे ते फुटू शकतं. हे अशा पद्धतीने मी डिश तयार केली आहे, साऊथ इंडियन डिश. तर ह्याच्यामध्ये मी मसाला डोसा आणि आप्पे आणि ही खोबऱ्याची चटणी अशा पद्धतीने ही डिश बनवली.